नमस्कार, जय महाराष्ट्र सर्व लाडक्या बहिणींना आणि भावांना. तर काल माझे जे श्री आम्हा भगवान आहेत ते माझं सर्वस्व आहेत. मी त्यांची धर्मसंस्थापक आहे, सेवक पण आहे. तर काल आमच्या श्री भगवानांचा जन्मदिवस होता. तर त्यानिमित्ताने मी माझ्या घरात ज्या भगवानांच्या पादुका आहेत त्या पादुकांचा 5 प्रकारच्या पाण्यांनी अभिषेक केला. जसं हळदी, चंदन, कुंकू असे 5 प्रकारच्या पाण्याने अभिषेक केला. त्याच्यानंतर 5 प्रकारच्या पंचामृताने अभिषेक केला. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे आपल्याला पंचामृत म्हणजे काय. दूध, दही, मध, तूप आणि साखर अशा पंचामृताने अभिषेक केला. त्यानंतर 5 प्रकारचे ड्रायफ्रूट्स असतात ना, ते सर्व कट करून मग त्या 5 प्रकारच्या ड्रायफ्रूट्सने आपण या ठिकाणी श्री भगवानांच्या पादुकांचा अभिषेक केलेला आहे. काल माझ्याकडं पादुका अभिषेक पूजा होती. तर त्यानिमित्ताने हे दरवर्षी करते मी भगवानांच्या अम्मांच्या वाढदिवसाला आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला. तर अशा पद्धतीने 5 प्रकारच्या फळांनी अभिषेक केला. त्यानंतर 5 प्रकारचे ड्रायफ्रूट्स म्हणजे जसं की आता ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू आहेत, बदाम आहेत, चारोळ्या आहेत किंवा अजून वेगवेगळे प्रकारचे असे 5 प्रकारचे ड्रायफ्रूट्स, असे 5 प्रकारच्या ड्रायफ्रूट्सने सुद्धा पादुका अभिषेक केला. त्यानंतर ते सगळं व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर व्यवस्थित पादुकांना गरम पाण्याने अभिषेक केला, स्वच्छ केल्या. त्यानंतर पादुका त्याच्यावर हळदी, कुंकू, चंदन, अक्षदा सर्व काही आपण अर्पण केलं. त्यानंतर व्यवस्थित पादुकांना सजवलं, अर्चना केली फुलांनी आणि नंतर श्री भगवानांच्या पादुकांना आपण वरती श्रीमूर्तीच्या समोर ठेवलेला आहे. तर हे आहे आमच्या श्री भगवानांची आणि अम्मांची श्रीमूर्ती. आम्ही श्रीमूर्ती म्हणतो, आम्ही फोटो नाही म्हणत. तर ही आहे श्रीमूर्ती. त्यानंतर संध्याकाळी तेव्हा तर आरती केलीच, दुपारी पण महामंगल आरती. त्याचप्रकारे संध्याकाळीसुद्धा महामंगल आरती केली श्री आम्हा भगवानांची. आणि त्यानंतर बघा तिथे केक दिसत आहे तुम्हाला. तर श्री भगवानांच्या वाढदिवसानिमित्त मी केक कापून सुद्धा म्हणजे केक कट करून सेलिब्रेशनसुद्धा केलेला आहे रात्री. आणि केकवर बघा लिहिलेलं आहे सर्वस्व. जसं मी मानते आम्हा भगवानांना सर्वस्व त्या पद्धतीने. तर हा आहे श्री भगवानांच्या जन्मदिवसाचा केक आणि तो मी काल कट केला. 7 मार्चची माझी ही पूजा आहे बरं का, मी विसरले तारीख सांगायची. तर 7 मार्च पूर्ण दिवस माझा पूजेमध्येच गेलेला होता, कारण एवढं सगळं तयारी करणं सगळं वेळ लागतो. त्यानंतर केक कट केला. केक कट करून श्री भगवानांना आणि अम्मांना खाऊ घातला. त्यानंतर मग परत भगवानांच्या आणि अम्मांचे आशीर्वाद घेतले, त्यांना प्रार्थना केली. तर नक्की सांगा की तुम्हाला आपली कालची पाद्यपूजा कशी वाटली, मी छान केली का पूजा. चला तर मग भेटू परत. जय श्री अम्मा भगवान.